राजूर उरूस बैल बाजार मित्रांनो, या राजूर या गावची यात्रा आहे आणि या ठिकाणी भव्य असा बैल बाजार आहे. तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आपण राजूरच्या यात्रेमध्ये आहे उरूस. तर या यात्रेनिमित्त या ठिकाणी भरपूर काय बैल आले आहे. तर चाळीसगाव डांगणामधून या ठिकाणी किंवा अनेक भागांमधून बैल येत असतात. तर भरपूर काय आपले शेतकरी आहेत ते या ठिकाणी बैल घेऊन येतात आणि काही विकत पण घेतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला राजूर येथे भरलेला उरूस आणि या ठिकाणी असलेले बैल तर दाखवणार आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं आहे या ठिकाणी राजूरची यात्रा, राहत, वेगवेगळे दुकानं आणि भरपूर काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आज आपण या यात्रेमध्ये आलो आहे आणि बघू शकता आज या राजूरची उरूस आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी बैल आहे. हे बघू शकताय बैल. तर इथं चालू आहे व्यवहार मित्रांनो. तर असं तर बघू शकता व्यापारी पण या ठिकाणी आले आहे आणि इथं व्यवहार चालू आहे मित्रांनो. तर चालू व्यवहार थोडासा येत आता चालू व्यवहार. मग आता काय म्हणणं आहे त्याचं, नाही का? हे खिल्लारी बैल आहे मित्रांनो. चला मित्रांनो, इथं समशेरपूर वरून हे बैल आलेले आहे आणि हे बैल अजून व्यवहार काय झालेला नाही. तर 60-65 पर्यंत मागत आहे, परंतु काय व्यवहार जुळाना. थोडासा व्यवहार फसत आहे मित्रांनो. तर हे बैलांची पण चालूच आहे. चला मित्रांनो, आणखी यात्रेमध्ये आणखी दाखवतो कुठं काय व्यवहार चालू आहे ते. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. चला मित्रांनो, आता या राजूरच्या उरसामध्ये काय बैल आले आहे. शेतकरी आहे. तर तुमचं काय नाव आहे? गाव कोणतं आहे? मुथाणे. हा, तर मुथाणे तालुका अकोला इथून आलेले आहे. तर त्याने 2 खिल्लारी बैल, खिल्लारी का गाव? हा ना. तर झालं का व्यवहार? मग व्यवहार झाला. हा ना. तर किती पर्यंत झाला काय? 95,000. हा ना, 95 का? व्यापारी किती पर्यंत मागत होते? व्यापारी मागायचे असे 70-80 हा ना. अशापर्यंत. हा हा, म्हणजे तुमच्या मनाचं समाधान झालं का? समाधान झालं. आम्हाला पाहिजे तेवढी किंमत आम्हाला मिळाली. हा हा, तेच तेच शेतकऱ्यांनाच नेलंय. शेतकऱ्यानंच नेले का? हा हा. तर कसं आहे, शेतकऱ्याचे बैल शेतकऱ्याने घेतल्यानंतर जवळच गेली हा मध्ये म्हणून आम्ही देऊ. हा, त्याच्यामुळे मित्रांनो आता इथं एक जोडा आहे. तर एकदम डांगी बैल आहे. तर हे पाहुणे आहे, तर त्यांचे जोड आहे. तुमचं गाव कोणतं आहे? मुथाळणे का? तर मुथाळणे तालुका अकोले या ठिकाणावरून आपले जे काय शेतकरी आहे ते बैल घेऊन आले आहे आणि त्यांची डांगी जोड आहे, एकदम जबरदस्त आहे. इथं कधी आले काय? रविवारी आले का? हा हा. गिऱ्हाईक आहे कसं आहे? चांगलं गिराईक. हा ना. बरं, किती पर्यंत मागत आहे काय? 1,00,000 रुपयाला. एक का? हा हा हा. बघा, तुमचं किती पर्यंत द्यायचं काय अंदाज? 21. हा ना, 21 पर्यंत. वा, आता बरेचसे बैल खपलेच आहे या यात्रेमध्ये. तर तुम्ही आज थांबणार आहे का? नाही जाणार. जाणार आहे का? जर बैल नाही खपले तर मग घरी घेऊन जाणार. घरी घेऊन जायचे का? तर खूप खूप धन्यवाद बरं का. चला तर मित्रांनो, आपण या यात्रेमध्ये फिरत आहे. जे काय शेतकरी आहे त्यांना पण विचारत आहे. तर बरेचसे व्यापारी येतात. तर काय मनाप्रमाणे पण भाव मिळत नाही. तर त्यामुळं काय शेतकरी थांबलेले आहे आणि या ठिकाणी आज मंगळवार आहे आणि आज उद्यापर्यंत राहिली यात्रा. तर या यात्रेमध्ये खूप बैल वगैरे भरपूर येत असतात आणि या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते मित्रांनो. तर चला आणखी काय बैल तुम्हाला दाखवतो, ते पण तुम्ही कंटिन्यू बघा. तर मित्रांनो बघू शकताय, इथं ही जोड आहे का तुमची? हा का? तुमचं गाव कोणतं आहे? समशेरपूरचे का? तर समशेरपूर वरून आलेले आहे शेतकरी. तर त्यांनी पण ही जोड आणली आहे. किती पर्यंत मागा त्या काय? हा का? 10, 15, 20 हजार. तुमचं किती पर्यंत यायचं बजेट काय? हा हा, 25 ते
हा हा चालेल चालेल. तर नक्कीच हा तर नक्कीच आहे त्यांची अपेक्षा 30-35 पर्यंत. तर नक्कीच या यात्रेमध्ये राजूरच्या जे काय उरुस आहेत त्या यात्रेमध्ये भरपूर बैल आले आहे. तर समशेरपूरवरून शेतकरी होते तर त्यांच्याकडून जाणून घेतला आपण. तर चला आणखी आपण या यात्रेमध्ये बघणार आहे बैल. आता हे एकदम डांगी जोड आहे इथं. हे कोण हा चला मित्रांनो इथं एक डांगे जोड आहे. बाबा तुमची आहे का जोड का तुमची? तुमचं काय नाव आहे? बाळासाहेब मोहिते. बाळासाहेब मोहिते. गाव कोणतं आहे? देवठाण. देवठाण. तर देवठाण वरून आपले शेतकरी आले आहे आणि त्यांच्याकडे पण एकदम गावठी गावठी आहे ना, टांगी. गावठी डांगे जोड आहे. आणि ते किती दिवस झाले आहे येऊन? काय घरचीच आहे आपली. नाही इथं किती दिवस झाले? काल आलेलो आम्ही. काल का? हा हा. तर काय गिराय कसं आहे काय? हा गिराईक बरं आहे. हा. जेमतेम आहे जरा. हा हा किती पर्यंत मागत आहे व्यापारी काय कसं? महाग होते तसे 32-33 पर्यंत. हा ना किती पर्यंत द्यायची अपेक्षा काय? आमची आहे 40-45 पर्यंत. हा हा. तर आता 30-32 पर्यंत मागत आहे पण मग 40-45 पर्यंत त्यांची अपेक्षा आहे मित्रांनो. आता बाबा आहे त्यांनी पण गोरे आणले आहे. 2 गोरे आहे का? 3 आहे का? हा म्हणजे अशी जोड फिक्स नाही काय? हा हा काय हा हा किती पर्यंत मागत आहे काय? हा हा ना हा का? हा तुमच्या अपेक्षा प्रमाणे ते मागत नाही नाही का? हा आता हा भाव थोडा मंदीचाच वाटतो या बाजारात. या वर्षी थोडस व्यापारी पण पडून मागा त्या नाही का? त्याच्यामुळे थोडासा शेतकऱ्याला परवडेल असा भाव मिळाला तर नक्कीच चांगलं होईल आणि बरं वाटेल नाही का? तर मित्रांनो परिवारास या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांनी या ठिकाणी 3 गोरे आणले आहे. तर बाबा खूप खूप धन्यवाद तुमचं. मित्रांनो जे काय उरुस आहे थोडासा बाजार पडेलच वाटत बरं काय हे यात्रेमध्ये. कारण जास्त व्यवहार पण चढत नाही आणि बरेचसे बैल आता कमी झाले आहे काही विकले गेले आहे. तर चला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. चला मित्रांनो हे राजूरचं उरुस जत्रा भरलेली आहे आणि आता तुम्हाला तर बैल दाखवायचा आहे. तुम्हाला ही यात्रा तर कालच दाखवली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि आता ह्या बाजूने पण बैल आहे. तर इकडं पण दाखवतो जाऊन. तर तिकडे बरेचसे व्यापारी आहे त्यांनी पण बरेचसे बैल खरेदी केले आहे. तर चला आपण जाऊ तिकडं आता. हे पण मित्रांनो इथं नाही हे बैल आहे बघू शकता. इकडून पण डांगी बैल आहे. तर इथं बैल आहे हे पण. तर हे गोरे एकदम मस्त आहे. तर मित्रांनो बघू शकता हे बैल तुम्ही घेतले का? नाही वापाला आणले. वपाय आणले का? मला वाटलं घेतले काय. हा हा. तर काय गिरायक येत्या का नाही? येतात ना गिरायक चालू आहे. हा काल वापला काही सकाळी हा ना हा हा. हे गोरे किती पर्यंत मागत आहे काय? माग आता 40ला 41ला. हा ना मग जसे असन तसं हा माल पाहून माल पाहून. ते मोठाले ते कसे? ते आलं ते. हा ना ते माग आता 50ला. हा ना चालेल चालेल धन्यवाद तुमचा. चला मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध व्यापारी आहे. तर तुमचं नाव काय आहे? हा अब्दुल शेख. अब्दुल शेख. तर या ठिकाणी राजूर या ठिकाणी उरुस आहे तर तिथे आले आहे. तर तुम्ही आता किती बैल विकले काय जोड्या? 15-20 विकल्या का? हा हा. तर 15-20 जोड्या विकल्या आहे या राजूरच्या उरुस मध्ये. शेतकऱ्यांना दिले असं ना? हा ना. तर या ठिकाणी भरपूर शेतकरी येत असतात. तर शेतकऱ्यांनीच जोड्या घेतलेल्या आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमचं. चला मित्रांनो आता काय व्यापारी आहे काय शेतकरी आहे. तर खरेदी विक्री या ठिकाणी काही लाखो रुपयाची उलाढाल आणि भरपूर काही इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो इथं एक जोड आहे हे पण. हे कोण? चला आता ही जोड आहे. आता इथं बैल भरपूर आले आहे. हे आता इकडं काय जे व्यापारी आहे त्यांनी जोड्या काय विकण्यासाठी आणलेला आहे. कारण व्यापारी जे काय गोरे आहे ते विकत असतात.
हे पण येत आहे भरपूर भरपूर आहे बैल. हे इकडं पण आहे. हे पण हेच आणि भरपूर जोड्या आहे. तर मित्रांनो, प्रदर्शनपेक्षा आता कमी बैल आला राजूर मध्ये. नाही तर प्रदर्शनला इतके बैल होते काय बोलूच नका. इथं आणि जागाच नव्हती मित्रांनो. चला आता बरेचसे शेतकरी आहे त्यांना पण आपण विचारणार आहे की तुमचे बैल कसे आहे. तर बघू शकताय आता इथाने डांगी खिल्लारी तर सर्वच बैल आले आहे मित्रांनो. तर इथं हेलगे आहे. तर एक कितीपर्यंत आहे काय माहित. हे पण तर मित्रांनो बघू शकताय हे बैल वरून शेतकरी येईल चारा बिरा भाताचा पेंडा सगळं घेऊन या ठिकाणी शेतकरी वर्ग आहे या यात्रेमध्ये बैल घेऊन येत असतात. पण योग्य भाव न मिळाल्यामुळं शेतकरी पण नाराज होतात मित्रांनो. येत आणि गोरे बिरे आहे. पाहुणे कुठले तुम्ही? केळुंगचे का? गोरे आणले का? हा हा. तर मित्रांनो बघू शकताय या ठिकाणी बैल भरपूर आहे. इकडे काय गोरे बिरे राम राम. येलगे आहे. पाहुणे तुमचे येलगे का? येलगे तुमचे? हा हा. काय गिऱ्हाईक आलं का नाही? हा गिऱ्हाईक येते का नाही? हा ना. हे बघा मित्रांनो इथं येलगे आहे. किती पर्यंत मागा त्या बा मग तुम्हाला किती तुम्हाला किती पर्यंत द्यायचे? 30 ला. हा 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 जोड का? हा हा. तर 30,000 रुपयाला द्यायचं आहे बाबांना. तर नक्कीच या यात्रेमध्ये आहे. तर कोणाला पाहिजे तर या ठिकाणी येऊ शकताय. हा चला मित्रांनो आता इकडं भरपूर खिल्लारी बैल आहे. चला बघू शकता इथं खिल्लारी बैल आहे. हे पण इथं बैला भरपूर आहे. चला मित्रांनो आता बरेचसे तुम्हाला जोड्या दाखवल्या आहे आणि बरच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी एकदम खिल्लारी जोड आहे. तर आपले पाहुणे आहे तर त्यांना विचारू की गाव कोणतं आहे तुमचं. सर्वात आधी कोणतं गाव आहे? निंबरडचे आहे. तर तुम्ही किती 2 जोड्या आणल्या आहे का? हा हा. तर खिल्लारीच आहे दोन्ही ना? हा हा. तर त्यांनी 2 जोड्या आणल्या आहे आणि बघू आता त्यांना विचारून की या बैलाची कितीपर्यंत व्यापारी मागतात. या ठिकाणी गिऱ्हाईक कसं आहे. गिऱ्हाईक येतं किती? हो येतं ना गिऱ्हाईक. हा ना. 60-65 60-65 पर्यंत मागा तेव्हा. 70,000 फायनल सांगितली होती मी त्यांना. हा ना. हो म्हणजे तुमची अपेक्षा 70 पर्यंत आहे हो. या बैलांची. आणि पलीकडे त्यांची ते आहे 1,05,000. हा ना. ते किती पर्यंत मागत का? 85 पर्यंत मागतात. हा ना. म्हणजे आपल्या योग्य वाटेल ती किंमत आली देऊन टाकायची. देऊन टाकेल. हा. म्हणजे आता त्याचे त्या बैलांचे किती पर्यंत द्यायचं काय? ते आहे 85-86 पर्यंत देऊन टाकू. हा हा. तर नक्कीच या ठिकाणी एकदम मस्त जोड आहे बघू शकताय. आता या वर्षी थोडासा बाजार पण कमीच आहे. कमीच आहे उन्हामुळे. हा उन्हामुळे थोडासा एवढा काय या वर्षी वाटत नाही एवढा. त्याच्यामुळे मग थोडस शेतकऱ्यांना परवडल अशा भावात आपले बैल गेले तर भारीच वाटत नाही. तर चला खूप खूप धन्यवाद तुमचं. आपण भरपूर शेतकऱ्यांची मुलाखत घेतली आहे. त्यांचा कितीपर्यंत द्यायचा आहे अंदाज. या ठिकाणी व्यापारी कितीपर्यंत बैल मागतात. तर त्याच्याविषयी आपण बरंच बघितलं आहे आणि प्रत्येक जोडीची विचारणे मुलाखत घेणे तर असं केलं तर भरपूर मोठा व्हिडिओ होऊ शकत आहे. तर जे मेन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो. चला आणखी बघू आता जिथं आपल्याला चांगलं कंटेंट मिळेल ते दाखवण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो उन्हाचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे जनावरांना पाण्याची पण गरज असते मित्रांनो. तर इथं पाणी येत आहे. बैल हे पण तर इथं हे एकदम मस्त बैल आहे.
तर एकच गोरा आहे. बाबा तुमचा आहे काय गोरा? हा हा, काय एकच आहे काय? एकच आणलाय का? काय गिरायक येते का नाही? येते ना? किती पर्यंत मागा काय? हा ना, किती पर्यंत द्यायचा? हा हा, तर 15 पर्यंत वा नाही का? तर हा गोरा आहे. तर गाव कोणतं आहे तुमचं? माळेगावचे का? तर माळेगाववरून आलेले आहे आपले शेतकरी. तर त्यांनी एक गोरा आणलेला आहे. तर 15 पर्यंत आहे त्यांच्या अपेक्षा. तर नक्कीच या उरसामध्ये भरपूर काय बैल येत असतात, वेगळे शेतकरी येत असतात. तर या ठिकाणी मोठा होतच असते व्यवहार. तर नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. चला, हे बाबा बसले आहे. तुमचे खिल्लारी बैल आहे काय? हा ना. तुमचं काय आले का नाही व्यापारी मागायला? किती पर्यंत? हा हा, किती पर्यंत द्यायचं काय? 55-60 हा हा, 55-60 पर्यंत आहे अपेक्षा. पण मग आता किती पर्यंत व्यापारी घेतील नाही का? तर मित्रांनो, थोडासा यावर्षी बाजार पण कमीच आहे. त्याच्यामुळं बरंच बाजारात फिरलो, पण बरेच जणांचे ह्याच रेंज मध्ये मागत आहे. इथं पण एक गोरा आहे. तर ह्या रेंज मध्ये तर 10-15 पर्यंत असतात. आणि इकडे पण आहे गोरे. हे कोण खिल्लारी बैल हे का? तर हे तुमचे एक बैल? गाव कोणतं आहे तुमचं? सावर कुठेचे का? तुम्ही हे किती सगळ्या जोड्या तुमच्याच आहे का? हा, आमच्याच भावामध्ये. हा ना, भाऊबंधांच्या जोड्या आहे. म्हणजे या ठिकाणी भरपूर आहे. हे पण मग हा, मग काय गिरायक येते का नाही आजी? येतात ना. हा ना, काय किती पर्यंत मागा त्या गिरायक? 30 पर्यंत, 35-40 पर्यंत. हा हा, 30-40-35. तुमचं किती पर्यंत द्यायचं काय अंदाज? आम्हाला 50-55 देऊ. हा, 50-55 नाही का? आपल्याला परवडलं पाहिजे असं थोडस. 55. तर काही व्यापारी कधी लयच कमी याच्यात मागा त्या काय, त्याच्यामुळे मग आपल्याला परवडेल त्या भावात द्यायचं नाही का? चालेल. चला मित्रांनो, आपण बघितले आहे बैल भरपूर. हे तर भरपूर मोठे बैल आहे. हे पण चला, आपण आता येले बघूया इकडं. तर इकडे येले पण भरपूर आहे. हे पण हे बाबा बसले आहे. बाबा तुम्ही कुठून आले आहे? गाव कोणतं आहे तुमचं? आडवाडी. आडवाडीचे का? सिन्नर तालुक्यातून आले तुम्ही? हे येलगे आणले काय तुम्ही? किती येलगे तुमची? 4 आहे का? काय गिरायक येतं का नाही काय? काय एक काही चालली हा ना, पहा त्यात काय किती पर्यंत मागा त्या काय? गिरायक राजा बरोबर आहे काय. हा, पण मग अंदाजे सांगायचं म्हणजे मग. अरे मागे त्या कुणी 15ला मागतो, कुणी 20ला मागतो, कुणी 30ला मागतो. हा, बा आपल्या अपेक्षेनुसार नाही मागते नाही का? तुमची अपेक्षा किती पर्यंत काय? आमची कोणती होती 40,000. 40 पर्यंत आहे बा अपेक्षा नाही का? पण आता या परी मागल त्या भावात नाही का? आपल्याला परवडेल त्या भावात द्यायचं नाही का? चाल. चला मित्रांनो, आता इकडं पण भरपूर आहे. हे पण इथाने बैल आहे. आता हेलगे पण दाखवले मित्रांनो तुम्हाला. इथाने हेलगेच्या जोड्या आहे पण इथाने. हे पण कुठले पाहुणे तुम्ही? सावर कुठेचे का? तुमची आहे का हेलगे? हा हा, चाल. चला मित्रांनो, हे बघू शकता आता या ठिकाणी बैल बाजार भरपूर बैल आले आहे. चला मित्रांनो, इथं पण एक जोडा आहे, ती खरेदी केली आहे मित्रांनो. तर हे पाहुणे आहे. तर गाव कोणतं आहे तुमचं? कातळापूरचे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही खरेदी केली आहे ना? हा हा, तर मित्रांनो, ही जोड खरेदी केली आहे, बघू शकताय. तर किती पर्यंत बसली काय अंदाज? 1 लाखापर्यंत. म्हणजे 1 लाखाची जोड आहे मित्रांनो. आणि हे घेतले आहे 1 लाख रुपयाला मित्रांनो. तर
एकदम मस्त जोड आहे. चला धन्यवाद तुमचा. चालेल. इथं झाडाखाली बरेचसे बैल आहे. तर बरेचसे काल पण खरेदी झाले आहे. खरेदी विक्री कालच बरीचशी बैलांची झाली आहे. आपण राजूरच्या उरस मध्ये आहे. या ठिकाणी बैल बाजार आहे. आपल्याला मित्र पण भेटलेला आहे राम दिंदळे. तर त्यांचा मस्त पैकी गुल्फीचा या ठिकाणी आहे स्टॉल गाडी. तर ते पण इथं उभेच आहे. तुम्ही आता फिरले नाही जत्रा? फिरलो ना 1-2 चक्रा मारल्या ते पण मग आता पेपर चालेत वरांत होतं धंदा नाही एवढा. हा ना. पण मग बघू आता काय होईल त्या होईल नाही का. हा तर त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे. काय नाव आहे तुमचं चॅनल? चॅनलचं नाव आहे सह्याद्रीची वाट. सह्याद्रीची वाट त्यांचा युट्यूब चॅनल आहे. तर हे तुम्ही काय काय विकता कसं? ते काय हे असे पोंग्याचे आईस्क्रीम विकते. हा पोंग्याचे आईस्क्रीम गारीगार. हा. तर हे सर्व काय विकून ते एक युट्यूब चॅनल पण चालत आहे. तर त्यांचा पण चॅनल मॉनिटायझेशन झालेला आहे. तर नक्कीच त्यांचा पण व्हिडिओ बघायचा. त्यांना पण सपोर्ट करायचा मित्रांनो. या राजूरच्या यात्रेमध्ये आम्ही पण दाखवत आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला आनंद घेता येईल यात्रेचा. तर चला हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता गोरक्ष दादा ते पण आलेले आहे खडकीवरून. तर त्यांची पण भेट झालेलीच आहे. तर आम्ही दोघं बोलत होतो. तर ते पण त्यांना म्हणूनच बघितलं ते पण आले इकडं. तर त्यांची पण भेट झाली आहे. चला आता राजूरचं जे काय बैल बाजार आहे ते आपण फिरत आहे आणि तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू बघत आहे. आता आपण या बाजारामध्ये फिरत आहे. तर जाता जाता आता बरेच जणांच्या आपण मुलाखती घेतल्या आहे आणि आपण बराच टाइम झालेला आहे. तर जाऊ आता तिकडं. आहे मित्रांनो तर ऊन लय झाला आहे मित्रांनो. 12 वाजले आहे आणि अशा उन्हामध्ये जनावर पण खूप तापले आहे. या चला मित्रांनो खूपच ऊन झालं. आता व्हिडिओ पण खूप मोठा होईल. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्याने चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. तर असेच आपल्या गावाकडची जत्रा लग्न पर्यटन स्थळ रानभाज्या भरपूर काय व्हिडिओ घेऊन येतच असतो मित्रांनो. नक्कीच सपोर्ट असतो त्या. हाईप करा नक्की. धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना.